महाराष्ट्र राज्य शासनाच्या हिंदी व तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा निर्णय कर्मदरिद्री, बिनडोक आणि महाराष्ट्राचा घात करणारा असल्याचे परखड प्रतिपादन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले आहे। बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदीची सक्ती कशाला या विषयावर आयोजित केलेल्या प्रकट संवादामध्ये साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, साहित्य आणि संमेलनाचे माजी अध्यक्ष व भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी सौमित्र पोटे यांनी संवाद साधला। या संवादामध्ये महाराष्ट्रावर केल्या जाणाऱ्या हिंदी शिक्षणाच्या सक्तीबद्दल परखड चर्चा करण्यात आली। यापूर्वीच्या शिक्षण धोरणात देखील इयत्ता 5वी पासून हिंदी शिकवली जात होती। आता ती 1ली पासून सक्तीची करण्याच्या निर्णयामुळे सक्ती केल्यामुळे मराठी भाषिकांमधील हिंदी विषयाचे प्रेमच नष्ट होण्याची भीती देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। महाराष्ट्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना केंद्राच्या धोरणाची योग्य कॉपी राज्य शासनाला करताना आल्याचे निदर्शनास आणून दिले। सध्या महाराष्ट्रात 70% मराठी भाषिक राहिले असून 30% अन्य भाषिक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। केंद्र शासनाचा निर्णय माथी घेऊन हिंदी सक्तीचे धोरण स्वीकारणे अतिशय गलथान आहे। केंद्राची गुलामी पत्करून मराठीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप श्रीपाल सबनीस यांनी केला। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, वास्तविक मराठी आणि तामिळ या भारतातील 2 भाषा 2200 वर्ष जुन्या आहेत। मराठीची गुणवत्ता हिंदीपेक्षा काही पटीने अधिक आहे, त्यामुळे ती लादणे हा मराठीचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे अशी भावना या मान्यवरांनी व्यक्त केली। दुसरी गोष्ट, एक नियम सगळीकडे सारखा असला पाहिजे। तामिळनाडूला वेगळा, तुमच्या कर्नाटकला वेगळा, गुजरातला वेगळा। मला सांगा की एक मिनिट थांबा जरा। संबंध देशाच्या पातळीवरती जर हिंदी सक्तीची करायची असेल तर गुजरातमध्ये का नाही, तामिळनाडूमध्ये का नाही, दक्षिणेतला संबंध 4-5 जी प्रांत आहेत, कर्नाटक, आंध्र, ही सगळी प्रांत मंडळी हिंदीचं नाव काढू देत नाहीत। एक तरी वेगळा देश मागू शकतील पण ते हिंदीला मान्यता देत नाहीत। अशा प्रकारचा पक्षपात स्वीकारून हिंदीची सक्ती फक्त महाराष्ट्रावरच का? महाराष्ट्रातील पालक समजदार आहेत म्हणून की नालायक म्हणून? सरकार नेमकं काय समजतं? मराठी जनतेला, मराठी पालकांना सरकारची समजूत काय नेमकी? आणि पालक तर गप्प कसे? एवढी शिकलेले पालक आहेत। महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे। मुख्य प्रश्न हिंदीच्या बद्दल नाही, मुख्य प्रश्न 9वी 10वी नंतर हिंदी जर कोणी केलं तर माझं म्हणणं नाही, विरोध नाही। प्रश्न मुलांच्या 10व्या वर्गापर्यंत किंवा 10 वर्षापर्यंतच्या सक्तीला विरोध आहे। मुलांचे मेंदू काय प्रयोगशाळा करताय का तुम्ही? आणि संबंध मुलांच्या आयुष्याची बर्बादी करणार। महाराष्ट्र संबंध भविष्यातला महाराष्ट्र, जी ही मुलं ज्यावेळेस मोठी होतात त्यावेळेस बेचिराग त्यांचे मेंदू घेऊन येत आहेत, फॉल्टी मेंदू घेऊन येणार आहेत, कारण ओझं कुणाही मेंदूला पेलत नाही। आणि म्हणूनच हा शास्त्रीय मुद्दा आहे आणि शास्त्रीय ज्ञानाच्या पातळीवरती सरकार नेहमीच कमी पडतं। त्यांची संबंध कल्याणकारी भूमिका सुद्धा याच्यात नाही, कल्याणकारी तत्वज्ञान सुद्धा नाही। तत्वज्ञानाच्या पातळीवरती दिवाळखोरी आणि शास्त्रीय सत्याच्या पातळीवरती दिवाळखोरी, या 2 दिवाळखोरीमध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोन्हीतला विसंवाद किंवा दोन्हीतले सुसंगती ही संबंध पडते आणि मराठी जनतेच्या भविष्याच्या दृष्टीनं हा निर्णय अत्यंत हानिकारक आहे। पण लोक उठत का नाहीत हा प्रश्न आहे। मोजके लोक सांगतो तुमचा पण केंद्र सरकारची गुलामी स्वीकारून महाराष्ट्र सरकार पायघड्या घालून बिनडोकपणानं दिलेल्या आदेशाचं पालन करण्याचा भाग म्हणून त्यांनी काढलेला GR, केंद्राचा GR जसाच्या तसा महाराष्ट्राला लावून मराठी भाषेची गळा दाबण्याचा प्रयत्न, मराठीच्या नव्या पिढ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न हा जो होतो आहे तो निषेधार्ह आहे। आणि बालगंधर्वच्या मंदिराच्या मंचावरून मी त्याचा जाहीर निषेध करतो। कुठले तर कोणताही मराठी साहित्यिक मराठी भाषेशी इमानदार नाही, हिंदीला विरोध करण्याची भूमिका नाही। हिंदीचं महत्व मी जाणतो, अर्धा संबंध भारत हिंदी जाणतो, हिंदीचं मूल्य मानतो। हिंदीच भाषा ही बहुतेक लोकांची भाषा आहे, हे सगळं मला मान्य आहे। हिंदीचं प्रमाणत्व मला मान्य आहे, पण बोली भाषेचं आदिवासी विद्यार्थी बोलीचा अभ्यास करणार, मराठीचा अभ्यास करणार, इंग्रजीचा करणार आणि पुन्हा हिंदीचा कसा करणार? हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाची उत्तर सरकारच्या बिनडोक अशा प्रकारच्या मंत्र्याला देता येणार नाहीत। हे कडक बोलणं आवश्यकच आहे, कारण मराठी माणूसही उठत नाहीत, मराठी रसिकही उठत नाहीत, वाचक उठत, लेखक उठत नाहीत आणि राजकारणी तर
सगळेच अगदी मोदीचे भक्त आहेत. इतर बाबतीमध्ये जरूर भक्ती करावी, मोदीचं गुणगान जरूर केलं पाहिजे, पण हा मुद्दा मोदीच्या गौरवाचा नाही, फडणवीसांच्या गौरवाचा मुद्दा नाही, आणि म्हणून मी त्याचा विरोध करतो आहे. लिहिलेलं आहे, मी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे पेपरला पण लेख लिहून सांगितलेलं आहे. मला हा मुद्दा जरा नीट सांगा. म्हणजे तुम्ही काय पत्र लिहिलंय, तुमचा नेमका सांगायचा मुद्दा काय आहे, केंद्राचं धोरण काय आहे. आता बघा, ठीक आहे, मी ज्या दिवशी हा GR आला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 2 दिवसांनी मी मीटिंग घेतली काही समितीच्या लोकांची, आणि आम्ही म्हणलं की हिंदी नको आम्हाला, पहिलीपासून तिसरी भाषाच नको, ह्या भूमिका घेऊन आम्ही संघर्ष सुरू केलेला आहे. पहिला म्हणजे हिंदी तुम्ही जी लादत आहात ती चुकीच्या पद्धतीने लादत आहात, हे आपल्या धोरणाचा भाग नाही, शिक्षण शास्त्रज्ञ जे सांगतात त्या विचाराचा भाग नाही, आणि आपण मुलाच्या मानसशास्त्राचा विचार केलेला नाहीये की मुलं हे काही गिनीपिक नाहीत प्रयोग करायला. लक्षात घ्या, आपले मुलं आहेत ती आपली प्रॉपर्टी आहे, सरकारची प्रॉपर्टी नाहीये. माझ्या मुलाला